पाऊस थांबला आहे आता आणि इथं रस्ता खूप खराब आहे. हे बघा लगेच पाणी वर वाढतंय, नदीला एकदम पाणी येतं. त्याचं काही कळतच नाही की कसं काय पाणी येतं. भयानक पाणी आलं आहे बघा. आणि इथं सगळं किचड झालं आहे. अरे एकदम खराब रस्ता आहे. ये देखिए यहाँ क्या क्या हुआ है. सगळं पाणीच आहे. आणि आपण चाललोय आता स्वयंभू मंदिराला. पाऊस थांबलेला आहे पण नदी बघा कशी व्हायला लागली. ही बागमती रिव्हर आहे. लय भयानक पाऊस असतोय. ही बागमती रिव्हर काल परवा आपण बघितलेली बघा एका व्हिडिओमध्ये. पशुपतीनाथ मंदिराच्या तिथे जाते. यहाँ पर रास्ता बहुत ख़राब है यार, क्या करें. चले ठीक है. थोड़ा ऊपर देखिए. हाँ ऊपर ही आहे. चला जाऊया. मस्तपैकी वातावरण आहे. पाऊस तर पडतोय अजून. त्या डोंगरात बघा पाऊस आहे थोडा थोडासा. डोंगर नाही तर पर्वत आहे, हिमालय. तर पाऊस आहे. डायरेक्ट आपण काय करूया माहिती आहे का, रस्ता खराब आहे तिथलं. हायवेला गेल्याशिवाय काय नाही. ये स्वयंभू मंदिर किसका है? कौन सा भगवान है वहाँ पे? बुद्ध. हाँ बौद्ध. बुद्धा. हाँ तो बुद्धा जी का यहाँ पर है. और आज जन्माष्टमी भी है. कई लोग इन्हें कृष्ण का अवतार भी समझते हैं. तो चलिए, कई लोग कुछ गलत सलत बोलते हैं लेकिन जो भी है अंदर ही भगवान है सबके, है ना. चला तर जाऊया. बुद्धाचं काहीतरी आहे तिथे जाऊया बघायला. कारण इथं माझे हिंदी मराठी मिक्स व्हायला लागले. तुम्हाला जसं समजेल तसं समजून घ्या, कारण मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. चला तर बघूया. डायरेक्ट जाऊया आता आपण स्वयंभू. आत्ता आपण चालू आहे स्वयंभूला. आणि मलाच माहीत नाही की मी पहिल्यांदा नेपाळ आलो, त्यामुळे मला माहीतच नाही की स्वयंभू टेम्पल काय. हे बुद्धाचं स्वयंभू टेम्पल आहे ते कुठंही मला माहीत नाही. आत्ता आपण बघितलं शिवाय काय समजणार नाही. पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आपण बाहेर पडलेलं आहे. मला खूप फिरायचं आहे पण वेळाभावी काही करता येत नाही आणि त्यात पाऊस येतो. सारखा पाऊस पडल्यामुळं. हे बघा इथे एक नदी आहे. हे कोणती नदी आहे? हां ये विष्णुमती है शायद, है ना. या बागमती विष्णुमती ऐसी रिवर का नाम है. ऐसा आहे ना, असंच काहीतरी नाव आहे. बागमती विष्णुमती नाही, बागमती आपण तिकडे जातो ती, आणि ही विष्णुमती असावी कदाचित. ही नदी भरपूर पाऊस पडायला लागला त्या डोंगरात. एकदम असं पर्वतात एवढा मोठा पाऊस पडायला लागला की भयानक पाऊस पडायला लागला. एकदम वातावरण बाहेर पडलं ती बरं झालं. त्याच्यात पडले आम्ही. नुसतं वाटतं आता. ये तो अच्छा वाला रास्ता दिखाई दे रहा है. लोकेशन भी अच्छा है बहुत. तर कधी तर या नेपाळला खरोखर तुम्हाला मोबाईलमधनं किंवा त्या व्हिडिओमधनं असं दिसत असतं, म्हणून खरोखर या. डोंगरात एकदम ढग उतरले. अरे वा. पहिल्यांदा मला वाटते चांगल्या ठिकाणी आले मी. मस्त वाटायला लागले. बघत राहा पुढं आणि लवकरच चांगल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. पण नदीचं मी कसं कवर केलं आहे बघा. घर बांधले तिकडेला ठीक है. यहाँ पे आते हैं, ये रास्ते पर पानी आता है क्या? मैंने भी बहुत बार के वीडियो बनाए हैं, मेरे चैनल पर है. हमारे यहाँ पूरा ये सांगली जो है हमारा, वहाँ पर बाढ़ आती है. मैं बाढ़ वाले ज़िले से हूँ. हमारे देश में सबसे ज़्यादा बाढ़ बिहार में आते हैं, उसके बाद हमारे ज़िले में आते हैं बाढ़ वाला इलाके से. तर इथं सुद्धा पूर येणार आहे बरं का.
ते म्हणते ते पाऊस जर जास्त पडला तर पूर येतं, हे सगळं बुडतं सगळं तुम्ही तट भरून वाहत्या नदी. तर बघा आता चला मज्जा आहे. अरे काय पर्वत दिसतो यार, बघा तरी मस्त आहे की नाही. मला तर एवढी मज्जा यायला लागली इथं की तुम्हाला विचारच करू शकत नाही. आपलं मस्त आहे वातावरण आणि खरंच नेपाळ म्हणजे नेपाळ आहे. एकदा याच राहू, काय पण करा, काय जर करा खरं यायचं एकदा नेपाळ बघा. मज्जाच मज्जा आहे, भारी वाटतंय. व्हिडिओ मोठा होणार पण बघत राहा, काय मोठा बिता काय नाही, खरंच व्हिडिओ लय भारी होणार आहे. बघत राहा बघत राहा बघत राहा. ये नया बस बैंक मतलब किधर है? हाँ वो गंगभूमि में है। हाँ नया वाला वो मतलब डेपो है क्या वहाँ पे? सभी बस वहाँ पे रुकते हैं. हाँ वहीं पर मैं ठहरा हुआ. मी पण तिथंच थांबलो. तिथनं सगळ्या बसेस जाते त्या, मला माहीत नाही कुठं कुठं जाते त्या, पण आपलं येत्या. आणि हे जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं मला ते कधीही बोलवा, येतो मी. मस्त वातावरण आहे, पर्वतात जवळ आलो. हा बघा पर्वत, इथं का नाही सरळ पर्वत आहे त्यामुळे लँडस्लाईड होते बरं का. इथं लँडस्लाईड होते क्या? होत आहे. अरे यार ही सरळ पर्वत असल्यामुळे इथं लँडस्लाईड होते बरं का जास्त. भिंत बांधल्या रस्ते में होता है, रस्ते में. हाँ हाँ वो उधर ज़्यादा होता है ना. पोखरा जाना है लेकिन अगले महीने जाएंगे हम. अगले चला बघूया. हे बघा पर्वत सगळा बुडलाय ढगांनी, सगळ्या ढगांनी झाकून गेलेला आहे. हा सगळा पर्वत लय मोठा पर्वत आहे, तो सगळा ढगांनी झाकून गेलाय. इकडं आता जायचं आहे, लेफ्टला जायचं आहे. हा तुम्ही बघू शकता, इथून जाऊ शकता. हाँ वो उधर, हाँ ये दिसला दिसला. ये पूरा पहाड़ पे है क्या? मतलब ऊपर चढ़ना पड़ता है, वर जायला लागते चढत डोंगरावर. बाइक भी चला जाता है. हाँ बाइक भी चला जाता है ऊपर तक. ठीक है मुझे ऊपर तक छोड़ दीजिए. और सीढ़ी भी है. हाँ सीढ़ी भी है. मतलब आप हिंदी सकते हैं. हिंदी आप चल कर भी जा सकते हैं. चल कर. हाँ हाँ व्हिडिओ बनवण्यासाठी मी चालतच जाईन, पण जरासं जवळ सोडा म्हणजे मतलब जरासा पास छोड दो. अरे कसलं दिसतंय बघ पर्वत आहे, इला कसलं जबरदस्त आहे बघ. झूम करतो जरा. तू एक झूम आहे बघ काय 3x झूम. मस्त आहे राव पर्वत. इतका खुश आहे की नाही मी नेपाळला येऊन, मस्त वाटलं मला. एकदम भारी एकदम भारी, मी विचार करू शकत नाही इतकं भारी नेपाळ आहे. मला तर लय आवडायला लागलं. बघा की डोंगरात कसलं बसलेलं आहे गाव, हे बघा मस्त दिसतंय. मला इथून खाली जायचं आहे. येणार मला तिथून तर मधूनच येणार आहे ती काय, काय माहीत आहे का. यांचं पण पेट्रोल वाचवायला बघा, पण असं काय त्याला आपल्याला वेळेला गाडी मिळाली, वेळेला गाडी मिळाली जरा ते. हां बंद देतो. हां नक्कीच आहे. इथनं आता चालत जायला लागते. हां नाहीतर मग अंदर को टच भी करना चाहिए. हाँ 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 व्हिडिओ मोठा होणार आहे पण बघत वर मंदिरच आहे पण कुठं पर्सेंटेजचा खेळ आहे.
जायचं कुठं नाही आपल्याला, बघूया जरा. नेपाळचा झेंडा आहे पुढं. हाँ यही है ना. ऊपर है, आप इधर से जाएंगे कि ऊपर छोड़ थोड़ा बहुत ऊपर आधे तक छोड़ दीजिए. छोड़ दूंगा. ये रहता है गेट. बाद में हाँ उतर कर मैं यहाँ आ सकता हूँ, लेकिन थोड़ा सा ऊपर छोड़ दीजिए. अरे मस्त आहे का, जुन्यातलं आहे सगळं. अरे ही बघा जबरदस्त आहे. पुढं आणि दाखवणारच आहे मी. बघत राहा व्हिडिओ. हे बघा कसलं वेगळंच आहे. इथनं खरं चालू आहे बरं काय. आपण आपल्याला आता लय वर सोडले मदत म्हणून वर सोडलेला आहे. पण आनंद कुटी विद्यापीठ हे सब बौद्ध ही लगते हैं. भरपूर काय काय इथं बघायला, पण मस्त आहे सगळं. या पूरा काठमांडू दिखता होगा. हाँ है ना. बहुत बढ़िया जगह पे आप लाए हैं मुझे. हाँ ठीक है. मस्त आहे एकदम मस्त. हे या बरं का नेपाळ निघा. काही पैसे कम काय असं हीच करायचं आहे आपल्या पुरतं बघायचं. म्हणजे एवढं स्वार्थी व्हायचं नाही, पण बघायचं तर जरासं बघायचं. जास्त स्वार्थी व्हायचं नाही. सगळ्यांची मदत करत करायचं. इधर ही लगा ते का. इधर बाइक पार्किंग है, इधर है. हाँ. ऐसे करिए, अब सब घूमिए. हाँ अभी घूमता है. उधर सीढ़ी है क्या? हाँ नीचे जाने के लिए जाइए. और बस. बस बाइक ये सब मिलेगा सब. हाँ यही है ना शेयरिंग वाले. हाँ ठीक है देखते हैं अभी. चला जरूर. आपको टाइम लगता होगा. हाँ टाइम लगेगा, 1-2 घंटा लगेगा. 1-2 घंटा लगता तो मैं ठहर जाता. नहीं 2 घंटा लगेगा मुझे घूमने में. नीचे जाइए. हाँ उधर एक राउंड है. ठीक आहे ओके. इथून पुढे जी बघायला आहे सगळं बुद्धांचंच आहे मंदिर आहे. यहाँ पर देखिए इथं वर जायचं आहे पायऱ्या चढून. पण पहिल्यांदा अजून काय आहे का बघूया. इथं वानर सेना पण आहे जपून. याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण जे आहे ते आहे. इथून पण जायचं आहे बहुतेक. इकडून यायचं आहे. इकडून जाऊया चला. इकडून सगळं काठमांडू दिसतंय खाली. इथं बघा ही सिटी आहे. मला वाटतं हे मध्यस्थ मंदिर आहे एकदम मध्ये. आणि इथून थोडं सगळं काठमांडू इथून दिसतंय. चला जाऊया वर आणि वरनं काठमांडू बघूया सगळी सिटी. तुम्हाला व्ह्यू दाखवतो चला. इथं मला समजणं झालंय की बुद्धाजी बी आहे. म्हणजे बुद्ध पण आहेत, गौतम बुद्धांचं पण आहे, आणि कुठं इथं विष्णूंचं पण आहे. काही समजून झालंय मला. हे बघा इथं गदाधारी विष्णू आहेत. तुम्हाला समजतंय का काय मला बोलायचं आहे ते. तुम्हाला सगळीच उत्तर सापडलं. इथे बघा समजतंय का तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मला सगळं समजलेलं आहे. चीनमध्ये 100% एक नाही हिंदू धर्म आहे बरं का. हे बघा हे सगळे चीनमधलं आहे. आणि चीन हे हिंदूंच्या बसलेला देश आहे. काय तर पलायन झालं असेल त्यांचं तिकडे जाऊन बसली असतील ते. पण हिंदू धर्म सगळा आहे. कारण बौद्ध तिकडे गेला नाही धर्म. बौद्ध धर्म जो आहे तो तिकडे गेला. तर बुद्धांना पुजलं जात आहे. बुद्धांचे कोट बघत जावा तुम्ही. इतकं वैचारिक आहेत ना की तुम्हाला समजून जाईल की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. की भगवंताला कोणीही प्राप्त करू शकतं. तीच इथं मला सगळी उत्तरं अशी मिळायला लागली असं वाटतं. कोणीही काहीही म्हणून दे.
भगवद्गीतेत सगळ्यांची उत्तर आहेत. ज्यांनी भगवद्गीता वाचल्या त्यांना ह्याचा सगळा अर्थ समजलेला असेल कदाचित. थोडंसं निरखून बघा, कारण इथं विष्णूंची मूर्ती एक गदाधारी विष्णू आहेत आणि इथं लगेच बुद्ध आहेत बघा. मग काय म्हणजे लोकांनी काय समजायचं, इकडे बघा लगेच विष्णू आहेत आणि त्या साईडला सुद्धा विष्णू आहेत. मग अर्थ काय याचा? आपण अध्यात्मावर बोलतोय, धर्मावर नाही. विचार करण्याच्या पलीकडे आहे. इथं बघा सगळं जुनं आहे, 5 ते 10 हजार. ज्यांनी कोणी हे बनवलेलं आहे का नाही त्यांना माहीत असणार आहे की हे सगळं एकच आहे, सृष्टी सगळी एक आहे. मग तुम्ही त्यामध्ये कृष्ण बघा, बुद्ध बघा किंवा विष्णू बघा. आपण नरच राहूया, नारायणाच्या नादाला लागा नको. नारायण लय मोठा आहे. चला, नारायणाचा अंत नाही, अनंत आहे. महत्त्वाचं बघूया, चला महत्त्वाचं, कारण मला भरपूर दाखवायचं आहे तुम्हाला. व्हिडिओ किती मोठा होऊ द्या, आणि फक्त बघत राहा, इथे तुम्हाला सगळं जाईल. म्हणजे आध्यात्मिक धर्म. मला इथं दुसरा धर्म सांगायचा नाही. इथं बघा, ही आपल्या इकडे जसं कासव असते त्या टाईपमध्ये काहीतरी दिसते. प्रत्येक मंदिरापुढं असं असते. इथे काहीतरी कुठलं तरी वाक्य चालू आहे, जसं आपल्या इथं पारायण वगैरे असते तसं. पुन्हा तसलंच ऐ शिवलिंग आणि त्याच्यावर बौद्ध बस. तुम्हाला मी म्हणलं का नाही, नॉट अ जोक. अध्यात्म म्हणजे ज्यानं भगवद्गीता वाचल्या ते सगळे एकच समजणार आहे सगळ्यांना. कोण समजवायचं? काही लोकांना. बघा हे शिवलिंग आहे, शिवलिंगावरती बौद्ध स्थापना आहेत. आणि इथं खाली बघा महाकालसारखं रूप धारण केलेला माणूस आहे. शक्यच नाही. व्हिडिओवर कमेंट कसले येतात मला माहीत नाही, पण जे मान्य आहे ते तुम्हाला मान्य करावंच लागेल, जे आहे अस्तित्वात ते. हे काय माझं म्हणणं नाही. ज्यांनी धर्म जाणला, ज्यांनी बौद्धांना जाणलं, हे त्यांचं मत आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवतो आहे. व्हिडिओ मोठा होतोय तर होऊ दे, कारण मला सगळं वेगळं वाटायला. इथं हनुमान जे आहेत, हनुमान इथं महालक्ष्मी आहे, सगळं जुनं आहे. इथं आपण व्हिडिओग्राफी करू शकतो. हे आता तुम्ही समजलं इथं. आता बघा इथं आज दर्शन घेतलं जाते. सॉरी थोडं आहे की कुठं फोटो घ्यायला मनाई आहे, आणि त्याने मला सांगितलेलं व्हिडिओ डिलीट करा, तर त्यातला थोडा डिलीट केला आहे, अर्धा, आणि बाकीचं तसंच ठेवला आहे. समजून जा की हे काय आहे. आजी विराजमान आहेत. इथं महालक्ष्मी आहे, सरस्वती आहे, ही सरस्वती आहे. इथं महालक्ष्मी, इथं काली माता आहे बहुतेक, कारण तिने शीश उचललेलं आहे. झालं, जास्त व्हिडिओ करायला नको, नाही तर इथं मला कावते. बघा आधी वरडायला लागली होती माणूस, म्हणाल मी काही अर्थ लावत नाही, तुम्हीच लावा. मी काही बोलू शकतो.
नो कमेंट्स प्लीज. वादंग होईल आणि यूट्यूब माझा हा व्हिडिओ काढून टाकेल. नो कमेंट्स प्लीज, नो कमेंट्स. हिंदू धर्माची स्थापना इथूनच झालेली आहे. बसेर खेल्नुपर्ने रहेछ पुरै आउने रहेछ माथि गजुरैसम्म. इथं जो समजेल चारी बाजूला शिवलेलं आहे. इथं बघा चारी बाजूने लय मोठं मंदिर आहे. इथं सगळं अवतार वाटते तुम्हाला देवाचे. वर बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे आणि खाली आपल्या देवाचे. चांगलं आहे, मस्त आहे, आवडलं मला हे ठिकाण. तुम्ही पण एकदा नेपाळला भेट द्यावं, त्याशिवाय समजणार नाही. इथं बघा ही सदस्याची लिस्ट आहे. मला वाटलं काहीतरी महत्त्वाचं आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. ते महत्त्वाचं आहे काठमांडू. इथं बघा हे सगळं शहर दिसतंय. इथून सगळं काठमांडू दिसतंय. व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघा कसं आहे. इथून सगळं काठमांडू दिसतंय. मस्त आहे ना काठमांडू. किती दिसतंय मोठं. अजून इकडून पण बघा, दुसऱ्या ठिकाणावरून पण आहे. हे कोणतं मंदिर आहे काय आपल्याला समजलं नाही, पण इथं घंटानाद लय मोठे. स्वयंभू स्तूपा प्रतापपूर, जय स्वयंभू स्तूप. हे मंदिर बंद केलेलं आहे बरं का. काय जर पडझड झाली असेल किंवा झालं असेल आपल्याला काही पाया पडायचं आणि पुढे जायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. झालं झाला. ओय गिर गए क्या. तिथं पोरगं पडलेलं ती उठली. हे बघा हे सगळं काठमांडू दिसतंय. अजून लय मोठं आहे, ह्या साईडला पण आहे, लय भयानक आहे. आपण त्या टोकावर ना कसलं आहे बघा की अजून तिकडं म्हणजे फुरत नाही, कॅमेऱ्यात मावत नाही, एवढं मोठं आहे. चला इकडून जायला खाली आणि मला माहीत नाही की कुठं आता खाली जायचं आहे. हे झालेलं आहे बघून आपलं सगळं. बघूया आता खाली जायला. ते सगळं काठमांडू दिसतं इकडं. मला तर भारी वाटलं. निघालो आता खाली. हिमालय बघा, हिमालय पण दिसला. तर चला जाऊया आपण. मला एक गोष्ट समजली येतं की इथं सगळं युनिक आणि प्रॉपर आहे बरं का. म्हणजे जिथल्या तिथं सगळं बसलेलं आहे. जसं रामेश्वरमला तुम्ही बघितलंय का तसं आहे, किंवा जसं आपल्याला पाहिजे तसं आहे. म्हणजे जिथल्या तिथं जायचं कुठनं, याचं कुठनं, परत अडथळा कुठं झाला नाही पाहिजे. धांदल काहीही नाहीत. आपल्या तिकडे दर्शनाला जशा रांगा लागलेल्या असतात तसे इथं रांगा नाही, डायरेक्ट दर्शन येते. कारण संख्या कमी असेल असं पण असेल, पण आपल्या लोकांना यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे की शांततेत सुद्धा दर्शन होऊ शकतं. टुरिस्ट प्लेस आहे म्हणून नाही, तर बाकीच्या पण गोष्टी आहेत त्या बघा तुम्ही. ते ब्लॉग म्हणून पोरं गेली ती ब्लॉग बनवायला आहे. कुठला ब्लॉग बघा तुम्ही डोळ्याने येऊन. ब्लॉगमध्ये काय बघताय बघत राहा, कारण तुम्हाला ही मी जी दाखवतोय ते तुम्हाला डोळ्याने येऊन बघायचंच आहे एक दिवस. तयारीत राहा सगळ्या. चला वरती जाऊया. दुसरा टप्पा आहे इथे बघा, हा दुसरा टप्पा आहे. वर जाऊन बघितलंच पाहिजे काय आहे ते, तुम्हाला दाखवलंच पाहिजे. चला इथून वरती जायचं आहे. पूर्ण वर आलो आहे आणि इथं काय तर कासवासारखं आहे बघा. इथं गणपतीची मूर्ती आहे आणि बुद्धाजींची पण आहे.
सगळे भगवंत एकच आहेत. मस्त आहे ना. आणि हे बघा इथं असं फिरवायचं जे आहे इथं ते पता नाही सगळं इथं फिरवायचं का ते अजून फिरतंय. काय फिरतंय माहीत नाही मला. पण हे जे मंदिर आहे ना हे भरपूर महाकालीचं दिसतंय. महाकालीची मूर्ती आहे इथं. काय मला समजणं झालं आहे. पण जे आहे ते तुमच्या समोर आहे सगळं. इथे पण एक दगड आहे त्यात सगळ्या देवी देवतांचं आहे. बुद्धाजींची खाली कोरलेली आहे. एकच हे वाघासारखं काहीतरी आहे. इथं पण फिरवायचं आहे बघा. गोल गोल फिरते. जादा फिरवाय नको नाही तर बावरते. हा इथं पण परत ते चालू बघा. इथं पण परत ते चालू. नाही 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 लेमन टी मिळते इथं. इथं किटल्या घेऊन थांबलेले आहेत. तेवढाच व्यवसाय होईल जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्यांचा. आला तरी इथं लेमन टी ग्रीन टी काय असेल ते. पण मला टीच नको आहे आता. सगळे काठमांडू दिसतंय बघा इथनं. आता आपण परत चालू आहे त्याच रस्त्याने पाठीमागं आणि खाली जायचं आहे. खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो. इथं बघा सगळी काठमांडू सिटी दिसते. हिमालयात आहे आपण आता सध्या. सगळं डोंगर पाऊस पडायला लागला आहे पण थांबलं पाहिजे कुठंतरी. 100% भिजणार आहे आपण कारण मोठा पाऊस आहे. इथं काय व्यवस्था आहे का नाही माहीत नाही. हे मला काहीतरी म्हणत होते रशियन आहेत बहुतेक. मला काहीतरी आता म्हणत होते काय कळालं नाही मला. काय तर म्हणत असतील ब्लॉग बनवते. हे बघा इथं खरं आहे. गणपती बाप्पा, विष्णू, बुद्धाजी, महालक्ष्मीजी सगळं देव आहेत तिथं. समजून जा की सगळं देव एकच आहेत. कदाचित बुद्धांनी जाणलं असेल की भगवंत एक आहेत. त्यामुळे त्यांची भगवंताशी म्हणजे त्यांच्यात पण भगवंत आहे आपल्यात पण भगवंत आहे तसंच आहे ते. तुलना करून चालणार नाही. ठीक आहे. हे जे जाणलं जाणलं नाही देव नाही म्हणजे एक नाही चांगल्या अशी काढत असलं की नाही मला व्हायचं नाही. पण नास्तिक असणं काय गुन्हा नाही. त्यांचं ओपिनियन आहे. चला जायचं आहे मला माहीत नाही. खाली जायचं आहे झालेलं आहे. इथं पण तेच आहे बघा. नंतर तेच इथं बघा संरक्षण गार्ड जे आहेत ते पण बुद्धाच्या वेशातच आहेत. ज्यानं जाणलं तोच जाणलं. मानणं वेगळं आणि जाणणं वेगळं. भगवंताला जाणलं पाहिजे. चला जाऊया आता. आपला पण व्हिडिओ आता करूया. तर सावलीला थांबूया कारण पाऊस येणार आहे. थांबायला जागा बघतो. इथं झऱ्यासारखं केलेलं आहे. आर्टिफिशियल झरा केलेला आहे. इथं बघा नाही का आर्टिफिशियल झरा म्हणजे कृत्रिम झरा केलेला आहे. आलेलो आहे आपण मेन गेट जवळ. तिकडलं वरचं फिरून झालेलं आहे खालचं फिरून झालेलं आहे. 2 ठिकाणं आहेत अशी की इथं तुम्ही जाऊ शकता. स्वयंभूमध्ये स्वयंभू महादेवाचं पण आहे, विष्णूंचं पण आहे आणि बुद्धांचं पण आहे इथं.
सर्व काही एका छताखाली तुम्हाला बघायला मिळेल. तर चला जाऊया. इथंपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढं बघत राहा, भरपूर काय आहे नेपाळमध्ये. स्वयंभू बौद्ध बघितलेला आहे आपण आता. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.